बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा दैना. कोकणातून वाहत येणारे काळे कुट्ट ढग त्या डोंगराला थटून फुटत होते. आभाळात बघावं तर काळे काळे ढग झुंडीनं हत्ती चालल्या गत. दिवस रात्र फरक कळत नव्हता. डोंगरावरून दरीत आदळणाऱ्या पाण्याचा प्रचंड आवाज. डोंगरावरून पाण्याचे लोंढे उतारावरून घनगळत खाली पायथ्याकडे जात होते. जिकडं तिकडं पाणीच पाणी. जीव वाचवण्यासाठी जिरग्या आणि चंदी 2 लेकरांना घेऊन या डोंगरकड्याला चिकटले होते, घोरपडीसारखे. नाहीतर असल्या पावसात या डोंगराकडे कुणीही फिरकत नव्हतं, साप विंचू वाघराशिवाय. खाली गावात जावं तर पोलीस धरून नेत्याल, तसा तो रात्रंदिवस काळजीतच असायचा. चोरून डोंगरावर आलेला म्हशा सांगत होता, पोलिसांनी इनाम लावले जिरग्यावर. 4-5 दिवस झाले पोटात अन्न नाही. पाऊस बाहेर तोंड काढू देईना. कंद घुस हुडकावी तर जिकडं तिकडं पाणीच पाणी. डोंगराच्या वरून लांब तळात गावं दिसत होती. त्या सगळ्या गावांना जिरग्या ओळखत होता. इतके दिवस दुसऱ्याला मागून पोट भरलं, पण आता मागावं कुणाला? इनामाच्या आशेनं कोणीतरी पकडून पोलिसात द्यायचं. खालच्या गावाकडे बघत तो तोंडातलं पाणी गिळत होता. पण बारकं पोरगं दम काढना. आता काहीतरी करायला हवं. भाकरीवरनं मन उडावं म्हणून 2 पोरं पाण्यात पाय मारून खेळ खेळत होती. झोपडीभोवती पाणीच पाणी, पण झोपडीचा थोडा भाग वाळला होता. रेल्वे स्टेशनात सापडलेला प्लास्टिकचा कागद त्यावर झाकला होता. तो पण खूप जुना होता, जागोजागी टरकला होता. कागदामुळं बूट टेकायपुरती जागा होती, पण बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे तुषार पडून तीही ओलसर झाली होती. प्लास्टिकचे 1-2 तुकडे त्यावर टाकले होते. चंदी आणि जिरग्या समोरच्या कातळावर आपटणाऱ्या पाण्याकडे बघत बसले होते. चेहऱ्यावरची त्वचा उपास मारणं काळवंडली होती, जळून राख झालेल्या कोळशागत. तरुण असूनही म्हातारी दिसणाऱ्या चंदीचं मुटकुळं थंडीनं जागेलाच वळवळत होतं. एवढ्यात जिरग्याची बुबुळं घर हल्ली. आशेनं पाठीचा मणका ताट झाला. पोटात किळकिळ करणारी आतडी लालसेनं लडबडू लागली. जिरग्या टपोऱ्या थेंबांची पर्वा न करता बाहेर आला. पाण्यात खेळणारी पोरंही बामागं धावली. वल्लीगार झालेली पोरं, कमरेला फक्त चड्डी जुनी झालेली. पावसात भिजलेली चड्डी अंगावरच वाळत होती म्हणून बारक्याच्या जांघेत जखम झालेली. तो एका हातानं खार खार खाजवीत होता. डोंगरावरून भला मोठा खेकडा पाण्याच्या लोटाबरोबर खाली घनगळत होता. जीव वाचवण्यासाठी तो धडपडत होता, पण वरून येणाऱ्या पाण्याच्या थपडीनं तो हेलपाटत होता. जिरग्या त्या खेकड्याकडे बघू लागला, डोळं मोठं करून. जवळ आलेल्या माणसाचं खेकड्याला भान नव्हतं. डोंगर कड्यावरून कोसळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांचा आवाज साऱ्या दऱ्यात घुमत होता. मावळतीकडून काळ्या ढगांच्या झुंडी आणखीही वाट चालतच होत्या. जिरग्याचे हात जवळ येताच खेकड्यानं आपल्या नांग्या उभारल्या. वरून येणारं पाणी त्याला खाली ढकलू पाहत होतं, तर जिरग्याचा हात त्याला मारू पाहत होता. दोघांचीही जगण्यासाठी धडपड. जिरग्यानं खेकड्याची नांगी दाबली. सारी धडपड शांत झाली. जवळ आलेल्या पोराने खेकडा उचलला. आता त्याला भाजावं लागणार, पण घरात जाळाची काडी नाही. 2 मिनिटं गप्प उभा राहिल्या जिरग्यानं खेकड्याची एक नांगी तोडून तोंडात घातली. दाताखाली कचकन दाबली. तोंडभर मसाळपणा पसरला. पोरांनीही नांग्या कडाकडा दाताखाली चावायला सुरुवात केली. झोपडीत बसलेली चंदी बाहेरच्या हालचालीने हाळत होती. पोटात पडताच भूक आणखीच एक काळी. सारी आतडी वळवळू लागली. भाकरीच्या शोधात ती नरड्यातून बाहेर येतात की काय असं झालं. झोपडीच्या दारात आलेलं पोरगं म्हणलं, माय. चंदीनं मानवर गेली. माय,
लय भूक लागली या, काहीतरी दे पोटात कोंबायला. चंदीनं फक्त त्याच्याकडे बघितलं. मोठं पोरगं काही न बोलता त्यांच्याकडे बघत होतं. चंदीला वाटलं आता असं बसून चालायचं नाही, नाहीतर उपासमारीनं साऱ्यांची मौत होईल. पाड्यावर कुणालाही कळणार नाही मौत झालेली. ओल्या जमिनीवर जिरग्या बसला. तोही ढवळून निघाला होता. मुलकाचा गरीब जिरग्या, पण त्या दिवशी जाळ झाला होता म्हणून हे सारं घडलं. त्याला या डोंगर कड्यातही सुरक्षित वाटत नव्हतं. अन्नासाठी खाली उतरावं तर एकदा त्यानं धोंडीला पोलीस मारताना बघितलं होतं. धोंडीनं स्टेशनाजवळचं बोकड पळवलं होतं. पोलीस बरोबर आले. धोंडी गडागडा लोळत होता. अन्ना वाचून मेलेल्या धोंडीला पोलीस बुकलून काढीत होते. त्याची लेकरं बाळं त्याच्याभोवती ओरडत ओरडत रडत होती. ते सारं आठवलं म्हणजे जिरग्याला आणखी कुठंतरी गचपणात दडावा असं वाटत होतं. जिरग्या चंदीकडेच बघत बसला. चंदीनं डोंगर पायथ्याची सारी गावं आठवली आणि तिच्या चेहऱ्यावर चमक आली. ढोरपाड्यातली माई आपल्याला मदत करील. ती गोरगरिबासनी जगवती म्हणून सारा खोरा तिला माई म्हणतो. चंदीनं माईच्या खाचरात काम केलं होतं. माई रिकाम्या हातानं कुणाला पाठवीत नाही. भुकेनं इंगीला आलेली कातकरी माणसं माईकडे जातात. तिच्या दारात उभी राहतात. न बोलताही माई कातकऱ्याच्या पोटातली भूक ओळखती. माईचा नवरा बहादर गडी. एकदा असंच आंदोलन पेटलं. गोरगरिबाच्या जमिनी घ्यायला कुणीतरी आलं पोलीस पार्टी घेऊन. गोरगरिबाचा घास गेला तर तडपडून मरतील सारे. पसा पाहिले तांदळाला मुकतील. सारं जंगल दराखोरा जागा झाला. पायाला भिंगऱ्या बांधून रस्त्यावर धावला. माईचा नवरा सगळ्यात पुढं होता. खरं तर त्याचं काहीही जाणार नव्हतं, पण उघड्या नागड्या कातकरी गड्यांसाठी तो पुढं सरला. पण मुजोर सरकार वेळ आली की पाय धरतं आणि वेळ संपली की पाय मारतं. रस्त्यावर माणसं जमली मरी आईच्या जत्रेसारखी. उघडी नागडी माणसं सुटाबुटातल्या माणसांकडे बघत होती. एवढ्यात गडबड झाली. रस्त्यावरची गाडी पेटली. पोलिसांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्यातलीच गोळी माईच्या नवऱ्याच्या डोसक्यात घुसली. गडी जाग्याला कोसळला. सगळा दरा हळहळला. रस्त्यावर हैदोस म्हणला. पण तो गडी गेला तो गेलाच. आता माई गोरगरिबांचं दुःख वाटून घेते. 2 पोरं, एक मुंबईत स्थायिक झाला. दुसऱ्या पोराचा लोणावळ्यात दवाखाना आहे. माई गावातच राहते भाताची खाचरं सांभाळीत. आता पावसाचा जोर जरा कमी झाला होता. चंदी उठली. वाळल्या कपड्याचा मळकुटा धडपा कमरेभोवती गुंडाळला. ती माईकडं निघाली. पायथ्याची 2 गावं ओलांडून ढोरपाड्यात जायचं होतं. दिवस बराच वर आला असावा. रात्री अगोदर परत यायला हवं. झोपडी बाहेर आल्या चंदीनं डोंगर दऱ्यावर नजर फिरवली. जिरग्यावर वारंट नसतं तर ती इकडं आलीच नसती असल्या पाऊस काळात. पोरं आणि जिरग्या पाठमोऱ्या चंदीकडे बघत होती. ती ध्यान धरून निसरडा उतार उतरत होती. नवका माणूस या उतारावरून कधीच घसरून पडला असता, पण चंदी लगबगीनं उतरत होती. आभाळातलं काळं ढग पांढरं झालं होतं. पण कोकणी वार सुटलं की त्याच्याबरोबर काळ्या कुट्ट ढगांच्या झुंडी येणार होत्या. आता झोपडी पार वर राहिली होती. चंदी पायथ्याला आली. आता थोडं चाललं की मसाईचा वडा. लांबूनही त्याचं लाल भडक पाणी दिसत होतं. एका ठिकाणी 2 डगरीवर लाकडी ओंडका टाकला होता. त्यावरून चंदीनं ओढा पार केला. आकाशात एखाद दुसरा ढग येत होता. पुढच्या गावात घुसणं बरं नव्हतं. तिनं वाट वाकडी केली. झाडीच्या आडोशानं ती ढोरपाड्याकडे निघाली. ढोरपाड्यात चिखल पाण्याचा राडा उठला होता. एका दुसऱ्या घराच्या कौलातून घुटमळलेला धूर बाहेर निघत होता. माणसांची वर्दळ नव्हती. चालून चालून चंदीचं पाय दुखायला लागलं होतं. पोटातली आतडी पिळवटून निघत होती. ती माईच्या दारामोहर उभी राहिली.
गावाला लागून असणारा तो भव्य कौलारू वाडा. थेट दारात उभं राहून चंदीनं आवाज दिला, माये, माये. तिच्या आवाजाला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. तिचा आवाज थंडावलेल्या रानभर घुमला असेल. चंदी बुचकळ्यात पडली. ती आणखी 2 पायऱ्या वर चढली तर माई तिच्या पुढ्यात उभा. माईंना बघून ती गडबडलीच. भांबावलेल्या चेहऱ्यानं माईकडे बघून ती नुसतीच हसली. कोण ग तू? म्या चंदी. माईने काहीतरी आठवल्यागत केलं. जिरग्याची? होय. माईच्या खाचरात काम करताना चंदी तरुण दिसत होती, पण आता तिला म्हातारीची कळ आली होती. चंदी माईकडे नुसती बघत उभी राहिली. माईला या कातकऱ्यांची भाषा ऐकावी लागत नव्हती. चेहऱ्यावरच्या रेषावरून माई ओळखायच्या. ही जात खूप सोशिक. 4-5 दिवसांचा उपवास म्हणजे यांना काही नाही. परत मात्र यांची पळापळ होते. जंगलभर पावलं भरकटतात. मिळेल तो प्राणी टिपतात. कुठंच काही मेळ लागला नाही म्हणजे मग सगळ्या खोऱ्यातले कातकरी माईच्या दारात उभे राहतात. दिनवाने तशीच चंदी. उन्हा पावसात रापून काळी पडलेली त्वचा, दारू पिऊन काळे पडलेले होठ, मांस नसलेल्या सापळ्यात जगण्याची प्रबळ इच्छा होती म्हणून तर ती इथं वर आली होती. माईनं चंदीकडे बघितलं. चंदीचं अंग गारव्यानं आकसलं होतं. आत ये. वय. चंदी उंबरा ओलांडून आत आली. दाराला पाठ लावून खाली बसली. माई आत गेल्या. थोड्या वेळानं आल्या त्या चहाचे 2 कप घेऊन. घे. न बोलता चंदीनं हात पुढे केला. किती दिवस ती चहाच प्यायली नव्हती. दुधाचा गरगरीत चहा बघून तिला जरा बरं वाटलं. अंगात भरला गारवा हळूहळू निघू लागला. कपातला चहा ती पुरवून पुरवून पिऊ लागली. माई चंदीच्या चेहऱ्याकडे बघत चहा पित होत्या. असल्या पाऊस काळात माईच्या दारात 4-2 कातकरी उभे राहायचे, पण त्या सर्वांना माई चहा करीत नसत. पण चंदी चहाच्या वेळेलाच आली होती. आधी या साऱ्या डोंगरातून माणसं माईकडे यायची, वेगवेगळ्या जातीची. पण आता महारगडी येत नाहीत. बरेच जण पुण्या मुंबईला नोकरीला गेले. लोकांकडे पैसा आला. माईच्या मुलानं गावात शाळा काढली होती. माणसं शिकली. महारवाड्यातल्या शिवानं तर खूप मोठं घर बांधलं, माईच्या वाड्यापेक्षाही मोठं. कौलाची बसकी खुराड्यासारखी घरं गेली आता. माईंना बरं वाटायचं. पण हे कातकरी मात्र कसलेच बदलले नाहीत. शाळेत कातकऱ्यांची मुलं होती, पण पोटाला चिमटा बसला की आईबाप त्यांना वीटभट्टीवर नेत. चंदीची कहाणी माईंना माहीत होती. तसं त्यावेळी ते प्रकरण खूपच गाजलं होतं. माईला माहीत असूनही त्या बोलल्या, का आलीस? माई, पाऊस लागल्यापासनं पोटाला काय नाही. कुठं राहतीस? सांगावं का नको? चंदी मनात विचार करू लागली. अगं बोल की. बुधकड्यात. इथं बुद्धांच्या लेण्या असल्यानं या कड्याला बुधकडा नाव पडलं होतं. किती दिवस राहणार आहे डोंगरकडा धरून? यावर चंदी गप्प बसली. काही बोलली नाही. पुढं माईच म्हणाल्या, तुझ्या नवऱ्याला पोलिसात दे. मी त्याला सोडवून आणते. पण माई, ते पोलिसांनी घाबरतंय. काही होत नाही. माईंचं बोलणं ऐकून चंदीला उरदळपल्यासारखं वाटलं. पोलिसा पायीच आपण त्या डोंगरात राहिलो, जिथं गुराखी पोरही येत नाहीत. आणि माई जिरग्याला लई मारत्याल. मी आहे की. अगं नाहीतर पोलीस एक ना एक दिवस त्याला धरणारच आहेत. माई, आम्ही कसं सोसावं सारं हे? मला माहीत आहे, म्हणून तर गावात शाळा काढली. पण तुम्ही पोरं पाठवीत नाही.
तुला किती मुलं आहेत? 2. त्यांना गावात आण, शाळेत घाल, खर्चाचं मी बघते. तसं चंदीला बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं आपली पोरं शाळेत जावीत. त्या नाग्या कातकऱ्याचं पोर पुण्याला शिकतंय, पण ती पोटामागं पळत राहिली आणि पोरं तिच्या मागं. बराच वेळ झाला. आभाळात ढग जमा व्हायला लागले होते. तिला नवऱ्याची पोरांची आठवण झाली. आता बोलणं बंद करून माईला मागावं असं तिला वाटलं. चंदी होय म्हणाली होती, पण माईला विश्वास नव्हता. ही जात होय म्हणील, पण परत काहीच नाही. माई, पोटाला द्या, पोरं वाट बघत असत्याल. माई उठल्या, आत गेल्या. घरातनं भांड्यांचा आवाज येत होता. एक पिशवी भरली होती. प्लॅस्टिकच्या पिशवीतला भात बघता चंदीच्या तोंडाला पाणी सुटलं. खमंग वासाचा भात पोटातल्या आतड्यांना सहन होत नव्हता, पण इथं खाणं बरं नव्हतं. चंदीनं साऱ्या वस्तू बघितल्या, पण त्यात जाळकाडी नव्हती. माईला बोलावं का नको, तरीही ती म्हणाली, माई, घरात जाळ नाही, जाळाच्या काड्या मिळतील का? माईने एक नवी कोरी काडी पेटीच तिच्या पिशवीत टाकली. आता मात्र चंदीला बसवत नव्हतं. ती उठली, माईकडे बघून हसली. जाती म्या, पण मी सांगितलेलं ध्यानात ठेव. चंदी उत्तर न देता अपराध्यासारखी उभी राहिली. अगं, घाबरू नकोस, मी बघेन सगळं. चंदीला बरं वाटलं. ती चिखलपाण्याच्या रस्त्यानं चालू लागली. बुधकड्याच्या रोखानं पांगापांग झालेले ढग आकाशात गर्दी करू लागले होते. चंदीला खूप लांब जायचं होतं. नवरा पोरं वाट बघत असतील. पाऊस सुरू व्हायच्या आत डोंगरावर जायला हवं. ढोरपाडा कधीच मागं पडला होता. करंजा गावाच्या बाहेर आल्यावर चंदीच्यात कसली तरी ओढ जाणवली. तिच्या पायांची चाल कमी झाली. ती सारखं सारखं त्या गर्द झाडीकडे बघत होती. डोक्यावर काळे ढग लोंबू लागले, म्हवाच्या पोळ्यागत. काय करावं, जावं का नको, विचारानं पाऊलं अडखळली. पण किती दिवसानं खायला मिळतंय, थोडी ग्लासभर मिळाली तर. ती आठवणी तिचे काळी. बुधकड्याचा रस्ता सोडून पाय त्या झाडीकडे वळले. झाडीत राव्या असेल, राव्या इथंच दारू गाळतो, त्याच्या हातापाया पडू. दारूच्या आठवणीनं डोक्यावर लोंबणाऱ्या काळ्या ढगांची भीती नाहीशी झाली होती. राव्या 4-2 गावात प्रसिद्ध होता. तो या किर्र झाडीत दारूच्या भट्ट्या लावायचा. पोलीस आले तर कडा धरून पसार व्हायचा. दारूच्या आशेपायी कातकरी गडी इथं पडून असायचे. राव्याचं छोटं मोठं काम करीत राहायचे. राव्या त्यांना राबवून घ्यायचा. चंदी त्या गर्द झाडीत शिरली, पण माणसांचा मागमूसही नव्हता. असल्या पावसात कोण मरायला येईल इकडं, ती मनाशीच म्हणाली. पाऊस काळात भट्ट्या बंद असायच्या हे तिच्या लक्षातच आलं नाही. पण एखादी भट्टी निघायचीही. तोंडात साठलेली लाल चंदीनं गिळून टाकली आणि आल्या पावली माघारी फिरली, निराश मनानं. आता मात्र त्या ढगांची तिला भीती वाटू लागली. आपण उगाच आलो असं वाटून ती निघाली. एवढ्यात तिचं लक्ष करंजीच्या झुडपावर गेलं. करंजीच्या फाट्यावर एक कॅन बांधलं होतं, प्लॅस्टिकचं. चंदीनं इकडं तिकडं बघितलं. आसपास कुणीही नव्हतं. ती झुडपाजवळ आली. हातातल्या पिशव्या एका खणपाटाला अडकविल्या. पावसाच्या पाण्यानं निसरड्या झालेल्या फाट्यावर ती चढली. प्लॅस्टिकचं कॅन सोडलं. झाडाबुडी आल्यावर बूच काढून वास घेतला. अंगभर झिंजिन्या उठल्या. तिनं बूच लावलं. आसपासच्या माणसांचा कानोसा घेतला. पिशवी आणि कॅन सांभाळत सांभाळत ती झपाझपा निघाली बुधकड्याच्या दिशेनं. कुणी बघण्याच्या आत लांब जायला हवं. ओझ्यानं अवघडलेली चंदी वेगात चालत होती. राव्यानंच ठेवली असणार झाडावर. जवळचा माल संपल्यावर तो करंजीच्या झाडाजवळ येईल, येऊ दे.
साऱ्या कातकऱ्यांना पिळून घेतोय, दारू गाळतो, दारू गावागावात न्यायला लावतो. पावसाचं 4-2 ठिपकं चंदीच्या डोक्यावर पडले. आता पाऊस आला तर हातातलं सामान भिजल म्हणून ती पळू लागली. पळता पळता थांबून एका दुसरा घोट घ्यावा असं तिच्या मनात येत होतं, पण ती थांबली नाही. एकदा तोंडाला लागली की मन ताब्यात राहायचं नाही. ती चालू लागली. गडद ढगामुळं समोरचा डोंगर अंधकल्यासारखा दिसू लागला. बहुतेक दिवसही मावळला असेल, या पावसानं अंदाज येत नव्हता. डोंगर चढणाऱ्या आईकडे डोंगरावरून पोरं बघत होती. तिच्या हातात पिशव्या होत्या. तिच्या हातातलं कॅन बघता जिरग्या हरागला. एवढं कुठनं आणलं असेल हिनं? झोपडीत आल्यावर ती पाय पसरूनच बसली. चालून चालून शिनवटा आला होता. थोड्याफार पावसाच्या सपकाऱ्यानं कपडे भिजली होती. जिरग्यानं कॅनचं झाकण उघडलं. तांब्यात ओतून सगळ्यांना वाटलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आली. चंदी तर मन भरूस्तवर प्यायली. माईने दिलेला भात सर्वांनी खाल्ला आणि खाल्ल्या जागीच सारेजण लोळू लागले. झोपडीत भाताची शित पसरली होती. बाहेर पाऊस धो धो कोसळू लागला होता. पण पोटभर भात आणि पोटभर दारूनं जिरग्याची झोपडी चिडी चुप्प झाली होती. पावसाच्या पाण्याचे तुषार झोपडीत येत होते, पण झोपडीतल्या कुणालाही त्याची पर्वा नव्हती. सकाळी सगळे उठले. चंदीनं स्वयंपाक केला. आज सकाळीच ऊन पडलं. झाडं झुडपं चमकू लागली. बरं वाटलं. 2-3 दिवस अन्न दारू मिळत होती. पोट भरलेली पोरं रानभर हुंदळत होती. किती दिवस इथं राहायचं? जिरग्याला सोनपाड्याची आठवण येत होती. सोनपाड्यातल्या कुणालाही त्यानं ठिकाणा सांगितला नव्हता. घोटभर दारूसाठी कोणीतरी पकडून द्यायचा म्हणून. पाऊस उघडला. जिरग्या डोंगर कपारी फिरू लागला. त्या दिवशी डोंगराच्या पायथ्यावर भला मोठा उंदीर सापडला. काचरात पाणी साठल्यावर ही उंदरं निपळीच्या जागेवर येतात. चंदीच्या मनात माईनं सांगितलेलं घुमत होतं. आपण अडाणी, आपला नवरा अडाणी म्हणून लोक आपल्याला फसवितात. पोरासनी शाळा शिकवायला हवी. डोंगर दऱ्यातून पोरं माईच्या शाळेत येतात, पण कसं? नवरा पोलिसांनी सापडला तर ते गोळ्या घालतील. पण किती दिवस दडणार? माईचं खरं होतं. दुसरं मन म्हणत होतं, माई वाचवल नवऱ्याला आणि नाही वाचवलं तर जगतील जंगल दऱ्यातनं लेकरं. तरी पण तिची भीतीनं छाती दडपत होती. कसाही असला तरी जिरग्या तिचा नवरा होता. पहाटेचा गार वारा झोपडीच्या उघड्या तोंडातनं घर घर फिरत होता. सारेजण झोपेत. एवढ्याच झोपडीसमोर खाडखाड असा आवाज आला. माणसांच्या कुजबुजण्याचा आवाज. चंदी जागी झाली. बघते तर दारात पोलीस. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. जिरग्या भीतीनं थरथर कापत अंग आकसून बसला. डोळ्यात भीतीची सावली धरून उठलेली पोरं दारातल्या बंदूकधारी पोलिसांकडे आणि बापाकडे बघत होती. इतके दिवस झुकांड्या दिल्या म्हणून रागावलेले पोलीस जिरग्याच्या पाठीत पायाच्या लवणीत काट्या हाणू लागले. जिरग्या रडत भेकत ओरडू लागला. चंदीही रडू लागली. पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या घातल्या. साहेब, माझ्या नवऱ्याला मारू नका, मारू नका म्हणून चंदी गयावया करत होती. पण पोलिसांनी तिला बाजूला सारलं. जिरग्याला घेऊन पोलीस डोंगर उतरू लागले. तशी चंदीनं पोरं सरसर डोंगर उतरू लागली. डोंगर उतरल्यावर ती ढोरपाड्याकडे पळत सुटली वेड्यासारखी. पोरं तिच्या मागं डोळ्यातनं पाणी गाळत. पोलिसांची गाडी आपल्या मोहरं जाऊ नये म्हणून ती मागं बघत होती. पण पोलीस तो डोंगर उतरेपर्यंत चंदीनं करंजा गाव मागं टाकलं. तिला रडायलाही वेळ नव्हता. पारुशी पोरं मुसऱ्या तोंडानं आई मागं पळतच होती. पण चंदी त्यांच्या कितीतरी पुढं गेली होती. धास्तावलेलं धाकटं पोरगं थांबून रडू लागलं. डोंगराच्या आसऱ्यानं जीव जगवणाऱ्या जीवांची कुत्तर ओढ चालली होती. थोरलं पोरगं त्याच्या हाताला धरून ओढत होतं चिखला पाण्यातनं. पाठीमागून आल्या पोलिसांनी त्यांना गाडीत घेतलं. तोपर्यंत वाऱ्याच्या वेगानं चंदी माईच्या वाड्यात पोचली.
तिची छाती लवाराच्या भात्यासारखी वर खाली होत होती. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. माईने तिला बसविलं. शांत होत चालल्या चंदीला पाणी दिलं. माई, माझ्या नवऱ्याला पोलिसांनी धरलंय, धप्पापत चंदी बोलली. कधी? आता. आता कुठं आहेत पोलीस? मागणं गाडी येते या. माई उठल्या, चौकात आल्या. चौकात पोलिसांची गाडी आली होती. सशासारखा गांगरला जिरग्या माईकडे आशाळभूत नजरेनं बघत होता. पोरं डोळ्यातनं पाणी गाळत बापाला धरून बसली होती. चंदीही आली. माईला बघता साहेब खाली उतरले. बाजूला घेऊन माई त्यांना काहीतरी सांगत होत्या. सारा गाव जिरग्याला बघायला उसळला होता. साहेबानं पोरं खाली उतरवली. बेड्या खातलेला जिरग्या रडत होता. टिंब टिंब होत चालल्या गाडीकडे बघत पोरं आणि चंदी रडत होती. सभोवताली सारी गर्दी कलकलत होती. चंदी मात्र उभ्या उभ्या भूतकाळात शिरली. डोंगर दऱ्यातली आपली माणसं आणि त्यांचं जगणं शोधू लागली. गेल्या वर्षी दिवाळीचीच गोष्ट. तळातल्या गावात धामधूम चाललेली. घराघरावर आकाशकंदील टांगलेले. सोनपाडा मात्र या दिवाळीच्या भानगडीतच पडत नव्हता. कुणी कुणी दिवाळी करीत होते, पण शिमग्याच्या सणाला सारं जंगल आणि डोंगर जागं व्हायचं. शेणलेली माणसं जिवंतपणाची साक्ष द्यायची. शिमग्याला सारे पाडे नाचायचे, खायचे, प्यायचे, मजा करायचे. खाचरात आलेला पैसा घालवायचे. सोनपाड्यावरनं सारा झगमगाट दिसत होता. पाड्यावर वेगळंच वातावरण होतं. दिवाळीचा पाडवा सरला की वीट भट्टी आणि कोळसा भट्टीचे शेट दलाल पाडानपाडा पिंजून काढायचे. पोटानं रंजीला आलेली माणसं शेटकडून पैसे घ्यायची. दारू मटण मजा करत राहायची. शेट आले की पाड्यावरचं घर न घर झिंगलेलं असायचं. यात एखादा उंदीर नाहीतर पाखरू मिळालं तर आनंदाला उधाण यायचं. पैसा आल्यावर काही जणांचं टोळकं दारू गाळण्याच्या उद्योगाला लागायचं. शेट आणि शेटचे दलाल झोपड्यात शिरायचे. लोकांना पार्ट्या द्यायचे. कातकरी माणसं भोळी, पैशाला बळी पडायची. त्यांना खुर्दा मोजायला यायचाच नाही. आपल्याला किती पैसे दिले हेही कळायचं नाही. दिवाळी झाली की पाड्यातनं माणसं पांगायची. कुणी वीट भट्टीवर तर कुणी कोळशाला. पाड्यात थोडीफार माणसं उरायची, ज्यांच्याकडं पैसा आहे अशी. आता आदिलशेठची गाडी आली. दिवाळी झाली की आदिलशेठची गाडी येते. पाड्यातला प्रत्येक जण त्यांना ओळखतो. त्यांच्यासोबत वाघमाऱ्याचा संत्या. संत्या आदिलभाईचा मुकादम. खिशात नाणी खुळखुळवत संत्या फिरायला लागला की उपाशी कातकरी माणसं चढायची, पैसे घ्यायची. पण कोळशाला जाताना बरेच जण जंगलात पळून जायचे. एक वेळ दुसऱ्याचं बघून सोनपाड्यावरल्या बारक्यानं आदिलशेठकडून पैसे घेतलं. बारक्यानं पोराठोरांना कपडे घेतले, जुन्या बाजारातले. दिवस रात्र दारू. बायका पोरं आनंदात होती. झिंग चढल्यावर सगळे मिळून कलकल करत भांडत होते. बारक्याच्या तालाकडे सारा पाडा बघत होता. कोळशाला जायच्या वेळेस मात्र बारक्या घाबरला. बायको लेकरं टाकून जंगलात पळाला. माणसं गाडीत बसत होती. शेटनं बारक्याच्या बायको लेकराला गाडीत भरलं. बायको रडत होती, हातापाया पडत होती. पण शेटनं तिला 4-2 शिव्या देऊन गप्प बसवलं. बारक्या एकटाच राहिला. इंदरच्या दारू अड्ड्यावर पडेल ते काम करू लागला. 2 महिने गेले आणि पाड्यावर लाल दिव्याची गाडी आली. गाडीतून उतरणारा संत्या सगळ्यांनी पाहिला. सर्वांना वाटलं शेटला बारक्याचा सुगावा लागला असणार. तो बारक्याला धरून नेणार कर्ज फेडण्यासाठी म्हणून. पण गाडीतून मडं उतरवलं खाली. ती बारक्याची बायको होती. रात्री झोपल्यावर लांबडं डसलं तिला. सोबत आलेली पोरं धाय मोकळून रडत होती. कुणीतरी बारक्याला इंदरच्या गुत्त्यावरनं आणलं. बायकोचं मडं बघून तो ढवळून निघाला. पोरांना पोटाशी धरून रड रडला. वाघोबाच्या खालच्या अंगाच्या डबऱ्यात तिचं मडं पुरलं. त्याच गाडीत शेटनं बारक्याला भरलं. पोरं पाड्यावरच राहिली.
वनवासी होऊन आई बापाविना. ती जगत राहिली कशी बशी कुठं बी, पण एका रात्री बारक्या शेठच्या कोळशातनं पळून आला. 2 लेकरांना घेऊन पसार झाला. आत्तापत्र कुणालाच दिसला नाही. कोण म्हणतं शेठनं काटा काढला त्याचा, पण बारक्या पाड्यावरनं गायब झाला तो कायमचाच. दारूचं पावकं हातात घेऊनच संत्या खोपटात घुसत होता. खोपटातली माणसं दारूच्या वासानं गडबडून जायची. संत्या जमिनीवर बसत म्हणायचा, अण्णा काय करता? काय नाही रे. मग चला ना माझ्या साडूसकडं. का? साडूसकडं भली दारू आणली, 4 कुकडे काटले. कशा पाय? अण्णा आपल्या पायीच, म्हणत तो एखादा ग्लास भरून पुढं करायचा. दारूला हवरी असणारी माणसं तो ग्लास घ्यायची. काही माणसं संत्याला हाकून लावायची. दारूच्या आणि मटणाच्या आशेनं भोळी माणसं गोळा व्हायची. जिरग्या माणसांकडे बघत होता. पोटाची आबाळ चाललेली, अंगावर धडूती नाही ती. काय करावं? हातपाय झाडावं तो विचार करत होता. संत्यानं त्याला हटकलं. येतो का कोळशाला जिरग्यांना? पैशाची बात नको करू. बक्कल देत्यात शेट. हिथं जंगलात उपाशी मरण्यापरीस खाया मिळाले. काय? खरं होतं संत्याचं. काम केलं तर दाम मिळेल, फुकट कोण देणार आहे? किती दिवस? संध्याकाळी बायकोजवळ मनात घोळणारा विषय त्यानं काढला. चंदी शेट आलाय. मग कोळशाला जावं म्हणतो. नग का? शेट कडू हाय, लय खराबी होती. आणि हिथं राहून काय? पण बारक्या मामाचं तसं. मग साऱ्यांचं होतं होई. 4 पैसे त्याला. धाकल्याच्या कमरेला धडूत नाही. आपण पण तसंच धडूती घेऊ खाऊ. सारा पाडा भरल्या पोटानं हाय. चंदीला पण पटलं. त्याने एकदा कोळशाला वीटभट्टीवर गेली होती. काम केलं होतं तिनं. शेठला घाबरतच त्यांनी पैसे उचलले. जिरग्यानं पैसे घेतले म्हणून संत्यानं त्यांना दारू आणि कुकडा फुकट दिला. सगळ्यांच्या अंगावर धडूती आली. बाकीचा पैसा हाग्याहून पडला. आदिलशेठचा टेम्पो आला. पाड्यावरची बरीच माणसं आधीच वीटभट्टीवर गेली होती. रिकामा हात झाडत पाड्यातली कातकरी माणसं टेम्पोत बसली. टेम्पो पळत होता अनोळखी प्रदेशातून. त्यांना माहीत नव्हतं कुठं जायचं ते. त्या काटेरी झुडपाजवळ गाडी थांबली. लांबवर माणसांची निशाणी नाही. जवळ निरा नदीचं कोरडं पात्र. नदीच्या मध्यभागी एक धार वाहत होती. तिथंच पाण्याची डबकी साठली होती काळ्या भोर पाण्यानं. कुठून तरी आलेला डुकरांचा एक कळप त्या पाण्यात डोळत पडला होता. सभोवताली दिसणारं काटवान तोडून त्याचा कोळसा करायचा होता. सारे खाली उतरले. संत्यानं झोपडी बनवण्यासाठी लाकडं, ताडपत्री, प्लास्टिकचे कागद दिले, पण कुणीही झोपडी उभारली नाही. रात्री शेठनं दारूचं पावकं आणि मटण घालून केलेला भात आणला. लेकरा बाळासकट सारेजण त्या आकाशाच्या छताखाली झिंगले आणि झोपी गेले. सकाळी पोटात वळवळ झाली, पण सारे थंडगार झाले. खिशात पैसा नव्हता. पैसा जपून ठेवायचा असतो हेच अनेक कातकऱ्यांना माहीत नाही. दुसऱ्या दिवशी लाकडाच्या खोपी उभारल्या. उन्हापासून बचाव म्हणून संत्यानं शेठनं पाठवलेल्या सामानाची बराबर वाटणी केली. पीठ, मीठ, डाळदाणा. बायका स्वयंपाक बनवायच्या नादाला लागल्या. कातकरी गडी हसत खिदळत राहिला. सायंकाळी सारेजण नदीकाठी हिंडत होते. एवढ्यात एक जणाची नजर गेली. दगडात घुसल्या घोरपडला काढण्यासाठी सारे कातकरी गडी झटू लागले. दगडाचा बराच मोठा ढिगारा उपसला आणि ती सापडली. जिरग्यानं मारल्या कोयत्याच्या घावानं ती जायबंदी झाली. ते छोटं पिल्लू होतं म्हणून साऱ्याने मिळून जिरग्याला देऊन टाकली ती. संध्याकाळी आदिलशेठची गाडी आली. सारेजण शेठभोवती गोळा झाले.
शेठनं पैसे दिले तर दारूची सोय होणार होती, पण शेठने रुपया पण दिला नाही. उलट उद्या कामाला सुरुवात करा म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी सारे काटवानाला भिडले. कचाकच तुकडे होऊ लागले. बायका तुकडे रचू लागल्या. दिवस मावळेपर्यंत एका एका भट्टीचे ढिगारे झाले. सकाळी उठून भट्ट्या रचल्या. जागोजागी धुराचे लोट उठू लागले. बऱ्याच भट्ट्या लागल्या. एवढा कोळसा निघाला की शेठ बक्कळ पैसे देणार होते. मग खाणं पिणं झालंही तसंच. भरपूर कोळसा निघाला. शेठनं आनंदानं प्रत्येकाच्या हातावर 100ची नोट ठेवली. हाती नोटा पडताच कोळशाची पोती मोजायच्या नादाला कुणीही लागलं नाही. थोडं शिकलेला संत्या मात्र वहीत कसल्या तरी रेघोट्या मारीत होता. दिवस मावळत चालला. साऱ्यांच्या पोटात ढवळायला लागलं. काटवानात म्हाताऱ्यासनी बसवून सारेजण गावाकडे निघाले. शाळा सुटली होती. शाळेतल्या मुलांची गर्दी बघून चंदी विचारात पडली. आपल्या पोराला पण शाळेत धाडायला हवं, डोक्यात विचार होता. पण सारेजण दारूच्या आशेनं गावाकडे झपाझपा चालत होते. चंदीही त्यांच्या मागनं पाय ओढत होती. चालता चालता पोराच्या घोळक्यात बघत होती. चंदीची कळवटलेली 2 पोरं तिच्या मागं पळत होती. नाकातला शेंबूड मनगटानं पुसत. चंदीनं चालता चालता नजर टाकली आपल्या मुलांकडं. कोळशानं काळी भंगार झालेली, झाडाची ढोपरं वर निघालेली पोरं आपल्या आईबरोबर दारू प्यायला निघाली होती. चंदी विचार करत राहिली. आपल्या पाड्यात पण सरकारनं शाळा काढली. तिथला गुरुजी रोज पाड्यातनं फिरतोय पोरांसाठी, पण शाळेत जायला पोरच नाहीत. सारी पोरं कोळशाला नाहीतर वीटभट्टीवर. कसाबाच्या आळीतनं मटणाची गाठोडी घेतली. सगळ्यांचे पाय झपझप पडत होते. 1-2 ठिकाण सांगितलं. एवढ्या माणसांना बघून गुत्त्याचा मालक लक्षा भलताच खुश झाला. एवढ्या माणसांना माल पुरणार नाही ओळखून त्यानं दारूत पाणी ओतलं. अमृत प्यावं तशी माणसं दारू पित होती. थोराड पोरं आईबाच्या हातातली ग्लास हिसकावीत होती. आरडाओरडा आणि पोरांना मारल्याचा रडल्याचा आवाज. गल्लीतली कुत्री मोठ्यानं भुंकत होती. पण लक्षा त्यांच्यावर रागावलं नाही. काही जणांची मटणाची गाठोडी कुत्र्यांनी पळवली. लक्षानं साऱ्यांना वाटायला लावलं. झिंगत पडत झडत आपटत सारा कालवा नदीच्या रोखानं निघाला. ज्यांनी मटण सांभाळून आणलं त्यांना शिजवायचं भानही राहिलं नाही. सारेजण आभाळाच्या पांघरुणाखाली अस्ताव्यस्त पसरले. दिवस जात होते. नदीकाठचं काटवान संपत आलं. आदिलशेठनं बराचसा कोळसा नेला. आदिलशेठनं सारी कातकरी माणसं गाडीत भरली. गावगाव फिरवली. उन्हाळ्याची चाहूल लागली. आता शिमगा येईल. शिमग्याच्या सणाला पाड्यावर जायला हवं. जिरग्यानं आपल्या कोळशाच्या पोत्या एवढ्या दोरीला गाठी मारल्या होत्या. बाकीच्यांना फिकीर नव्हती आणि कळतही नव्हतं. आता रानात खूप कोळसा पडून होता. शेट यायचा बंद झाला. खाण्याचे वांदे होऊ लागले. लोक शेटची वाट बघू लागली, डोळ्यात प्राण आणून. कोळसा निघत होता. संत्या मोजायचा. बऱ्याच जणांच्या चुली बंद पडल्या. दारूसाठी माणसं वखवकली. काही जणांनी लक्षाकडे उधारी केली. सगळ्यांनी तोंड बंद केली. संत्याला जो तो विचारू लागला, पण त्यालाही माहीत नव्हतं शेट कधी येणार ते. साऱ्यांची पोटं बंद पडली तेव्हा जिरग्यानं संत्याचं गचुरच धरलं. शेटला आण, शेटला आण, नाहीतर लाकडाचा फाटा तोडल्यावानी तोडीन, असा दम दिला. दुसऱ्या दिवशी शेट आला तो शिव्या देतच. चंदीला काळजी वाटू लागली. आपल्या नवऱ्यानं संत्याचं गचुरं धराय नाही पाहिजे होतं. बारक्या मामासारखं केलं तर आपण उपाशी राहू. 2-3 दिवस जेवण नाही. आता यापुढं आपण कोळशाला जायचं नाही असं तिनं ठरवून टाकलं. शेठ शिव्या देत होता. सारेजण गरीब तोंड करून बघत होते. शेठ, आम्ही उपाशी मरायलोय, असं इंद्या कातकऱ्यानं म्हणताच शेठनं त्याला ढोसललाच. पण कुणी काही बोललं नाही. साले हरामी, काम करते नहीं लेकिन दाम के लिए पीठ छोड़ते नहीं.
इंद्याला धरून जोरात ढकललं तेव्हा इंद्या जमिनीवरच आपटला. तो रडू लागला. जिरग्याला राहवलं नाही. तो पुढं आला आणि म्हणाला, शेठ, आमच्या कोळशाचा हिसाब करा. का? वळीला पाड्यावर जाणार आहे आम्ही. कसला हिसाब? शेठच्या शब्दांतील जरब जिरग्याला जाणवली. शेठ, आम्ही कोळसा पाडला, आमचं पैसे द्या. जिरग्या विनवणीच्या सुरात बोलत होता. शेठ मात्र शिव्या देत होता. सारेजण भेदरले होते. काय करावं कुणाला काहीच सुचत नव्हतं. हिसाब का कल देखेंगे म्हणत शेठ निघून गेला. शेठ आल्यावर खायला मिळेल असं साऱ्यांना वाटत होतं. पण पोटातल्या भुकेसकट सारे शांत बसले. वातावरण गंभीर बनलं होतं. साऱ्यांच्या पोटात आग भडकली होती. 10-5 कातकरी गडी बाहेर पडले. शेताच्या बांधावरून फिरू लागले. एक मोठालं बीळ जिरग्यानं बिळाला कान लावला. सारे श्वास रोखून बघत होते. जिरग्यानं साऱ्यासनी कामाला लावलं. कातकरी गडी बीळ दोन्ही बाजूनी उकरू लागले. 2-4 गडी कोयते हातात घेऊन उभे राहिले. अंगातून घाम निघत होता. बीळ लांबपर्यंत गेलेलं. एवढ्यात हालचाल झाली. 5-6 घुशी इकडे तिकडे पळू लागल्या. उभ्या गड्यांनी कचाकच कोयती मारली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. साऱ्यांना जेवण मिळणार होतं. बायांनी शेजारच्या वस्तीवरनं तांदूळ जमा केलं. संध्याकाळ आनंदात सरली. उद्या शेठ येईल. हिशोब दिला की आपल्या पाड्यावर जाऊ, जिरग्या विचार करीत होता. पण सूर्य उगवला तसा मावळला. पण शेठ नाही आला. आता इथं जगणं जीवावर आलं होतं. 3ऱ्या दिवशी शेठ आला. सारी माणसं त्याच्याभोवती जमा झाली. शेठ नावं घेऊन हिशोब सांगू लागला. कुणाला 1000-500 मिळालं तर कुणाला परतीच्या गाडी भाड्या एवढं बी पैसे नाहीत मिळालं. सारेजण चिंताग्रस्त चेहऱ्यानं शेठकडे बघत होते. साऱ्याने बक्कळ कोळसा पाडला होता. पण शेठ उचल आणि खावटीत सारं जिरवीत होता. शेठचं मनानंच चाललं होतं. यातल्या कुणी हिशोबही ठेवला नव्हता. जिरग्याचा नंबर आला. शेठ त्याच्याकडे रागानं बघत होता. जिरग्या, तुझा 70 पोती कोळसा निघाला. 100 प्रमाणे त्याचे 7,000 रुपये झालेत. तुझी खावटी झाली 4,000 आणि तुझी उचल 5,000. म्हणजे तुझ्याकडं 2,000 रुपये फिरतात. ते रोखीनं दे, नाहीतर पुढच्या सीझनला ये. शेठचं बोलणं ऐकून चंदीला धस्स झालं. आपण किती केलं तरी ही लोक आपल्याला फसवतात. यापुढं आपण कोळशाला यायचं नाही असं तिनं ठरवलं. पण पोट आणि शेठ दोघंही गप्प बसू देत नाहीत. आता शेठ अंगावर यायला लागला. घाबरलेले कातकरी अवाक झाले. जिरग्याची पोरं चंदीला चिकटून बसली भेदरून. शेठ डोळे मोठे मोठे करून मोठमोठ्यानं ओरडत होता. काळवंडलेल्या माळावर रानपाखरं गपगुमान ऐकत होती. शेठ, मला माझ्या हिसाबाप्रमाणे पैसे द्या. जिरग्या, कैसा हिसाब रे कातोड्या? हाँ, मैं क्या झूठ बोलता हूं? शेठ. जिरग्यानं आपल्या प्रत्येक पोत्यागणिक गाठी मारून ठेवल्या होत्या. कालच दारूवाल्या लक्षाकडनं साऱ्या गाठी मोजून त्यानं हिशेब करून आणला होता. त्या गाठी 209 भरल्या होत्या. हिशोबाप्रमाणे त्याचे 20,900 रुपये झाले होते. जिरग्यानं शेठला समजावून सांगितलं. पण आपण खोटं ठरतोय हे बघता शेठ अक्राळ विक्राळ झाला. दारुडे काम चुकार म्हणून साऱ्या कातकऱ्यांना शिव्या द्यायला लागला तो. त्यानं 500, 1000च्या सुट्या नोटा माणसांच्या हातात कोंबल्या. जिरग्यानं मात्र त्या नोटा झिंजाडून दिल्या. आपण लेकरा बाळासकट झटलो, पण शेठ फसवत होता. येताना जुनेऱ्यावर आलेली पोरं जुनेऱ्यावरच होती. आल्या आल्या जुन्या बाजारातून घेतलेली कापडं पण जागोजागी इरगळली होती. जिरग्या आतल्या आत पेटू लागला. शेठ, आमचा हिसाब बराबर द्या. आडवा येऊन जिरग्या बोलला. जिरग्याच्या हातात लाकडं तोडायचा कोयता होता. जिरग्याच्या धाडसानं शेठ उसळला. मेरे को डराता है मादरचोद?
म्हणत शेठ मिरग्याच्या अंगावर धावला. तसं चंदीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सारे कातकरी काळीज हातावर घेऊन उभे राहिले. शेठनं जिरग्याचं गच्चुरच धरलं. इंद्या कातकरी सोडवायला मध्ये घुसणार एवढ्यात त्याच्या अंगावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. अर्धवट मान तुटलेला शेठ तडपडत फडफडत होता. कुणालाच काय करावं सुचत नव्हतं. जिरग्या पण दगडासारखा उभा राहिला एका जागी. कशाला पण घाबरणारी जात रागाच्या भरात कोयता शेठच्या मानेवरच बसला. आर पार घाबरला जिरग्या बायको लेकरं घेऊन या बुधवाड्यात येऊन लपला. पोलीस त्याच्या मागावर होते, पण बुधकड्यानं आतापत्रू वाचवलं त्यांना. पण आता पोलिसांनी त्याला पकडलं. चंदी आणि पोरं डबडबलेल्या डोळ्यानं जिरग्याकडे बघत होती. गाडी सुरू झाली तशी चंदीनं मान वळवली. माईकडेही न बघता ती सोनपाड्याची वाट चालू लागली. तिच्या मागं तिची 2 लेकरं डोंगरातल्या दाट झाडीत गडप होत होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.